बोला बोला सर, बैठकीत काय विशेष काय आहे? आज संभाजीनगर डीपीसीची बैठक आम्ही आयोजित केली होती। बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। सर्वात महत्त्वाचा निर्णय घाटी मेडिकल कॉलेजमध्ये किंवा कॅन्सर रुग्णालयामध्ये जे पेशंट येतात ते अत्यंत गरीब कुटुंबातले असतात। त्या ठिकाणी त्यांना सिटी स्कॅन किंवा MRI करण्यासाठी सुद्धा पैसे उपलब्ध नसतात। म्हणून आजच्या घडीला ज्यांना ती जी काही फीस लागते, कुठं 350 लागतात, कुठं 1800 रुपये लागतात, ती सर्व निम्मे करण्यात आलेली आहे। 50% सवलतीमध्ये त्यांचा आता सिटी स्कॅन पण होणार, MRI पण होणार आणि त्यांची जी काही रक्कम आहे, जी रक्कम ती आम्ही आमच्या डीपीसी मधून त्यांना वर्ग करणार आहोत। म्हणून रुग्णाला एक मोठा दिलासा द्यायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। दुसरा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे की या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये स्मशानभूमीची अत्यंत दुरावस्था अनेक ठिकाणी पाहायला आली, अनेक तक्रारी त्याच्या प्राप्त होतात। म्हणून सर्व आमदारांना आम्ही आमच्यातर्फे सूचना दिलेल्या आहेत। त्यांना 1-1 कोटी रुपयाचा वेगळा निधी फक्त स्मशानभूमीसाठीच वापरण्यासाठी त्यांना आज मी आदेशित कलेक्टरला केलेलं आहे। आणि तातडीनं ज्या ठिकाणी शेड नाहीत किंवा मृताची जी काही हेटाळणी होते त्यासाठी तो निधी आता तातडीने वितरित सुद्धा केलेला आहे। तिसरा महत्त्वाचा आहे की आम्ही या शहरामध्ये एक अभियान राबवणार आहोत, ज्याला हा ग्रीन हरित संभाजीनगर हे नाव आम्ही त्याला दिलेलं आहे। म्हणून प्रत्येक डिपार्टमेंटचा अधिकारी, मग तो शाळा असेल, कॉलेज असतील किंवा विभागातला अधिकारी असेल, त्यांनी पूर्ण जिल्हाभर हे अभियान राबवायचं आहे। त्यामध्ये आमदार, मंत्री, खासदार हे सर्व सहभागी होतील। चौथा महत्त्वाचा निर्णय, आमचा वंदे मातरम सभागृह अनेक दिवसापासून बंद पडलेलं होतं। त्याच्याकडे अवघ्या 50 लाखासाठी त्याची दुरावस्था होत होती। त्याचा सर्व खर्च 50 लाखाचा हा आम्ही स्वतः उचललेला आहे आणि ते सभागृह उद्याच्या नंतर कॉर्पोरेशनकडे कसं हस्तांतरित होईल त्या डिपार्टमेंटची मान्यता घेऊन त्याचा आम्ही आता पाठलाग सुरू केलेला आहे आणि ते कॉर्पोरेशन यापुढे ते मेंटेन करेल। अनेक योजना ज्या गावामध्ये या पावसाळ्यामध्ये विजा पडून मृत्यूचं प्रमाण जास्त आहे, अनेकांचा मृत्यू झालेला आहे आणि असे निवडक काही गावं आहेत, त्या ठिकाणी सुद्धा तातडीने ते यंत्र जे आहे ते बसवण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत। त्यासाठी 1 कोटी रुपयाचा निधी सुद्धा वितरित केलेला आहे। संभाजी महाराजांच्या स्मारकाचा सुद्धा प्रश्न आमच्या एक सदस्यांनी उपस्थित केला। त्या संदर्भामध्ये निधी राखून ठेवण्यात येतील। कुठेही कोणत्याही महापुरुषांच्या पुतळा असेल, त्यांचे वास्तूचं सुशोभीकरण असेल, इथं त्यासाठी कोणताही निधी कमी पडणार नाही। या सगळ्या सूचना मी कलेक्टरना दिलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी ते करतील। सरकारकडून पैसे कधी वितरित होणार आहे, सरकारचा भाग म्हणून मला त्याची जाणीव आहे, कधी होणार आहेत आणि ह्या सगळ्या प्रोसेसला तुम्हाला जवळपास 15 ते 20 दिवस लागतील। म्हणून त्याच्या पैशाचा कुठेही अभाव असणार नाही, पैसे हे त्यासाठी दिले जातील। ग्रामीण भागामध्ये मागच्या वेळेला जे काही शेवटच्या टप्प्यामध्ये UDच्या मार्फत जे काही खर्च करण्यात आला होता 40-45 कोटी रुपयाचा त्यांचा आक्षेप होता। यापुढे असं कधी होणार नाही। ग्रामीण भाग असो का शहरी भाग असो, यांना समसमान निधी दिला पाहिजे हे मी सर्वांना सांगितलेलं आहे आणि त्याच पद्धतीचं नियोजन आम्ही करणार आहोत। जालन्यात एक प्रकार समोर आला आहे, अनुदान घोटाळा समोर आला। शेतकरी नसताना अनुदान होतं, 34 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आणि आता नाही, या संदर्भामध्ये आताच्या घडीला माझ्याकडे माहिती नाही, परंतु जरूर माहिती घेऊन त्याच्या संदर्भामध्ये आपण योग्य ते कारवाई करण्याच्या सूचना देऊ। आमच्याकडे आता मी संभाजीराजे भोसले जी गडी आहे ती गाडीसाठी तिथं सोलर बसवण्यासाठी 1 कोटी रुपयाचा निधीची घोषणा केलेली आहे। तिथं 1 कोटी रुपये देणार आहात। रत्नापूर आणि कन्नड ह्या भागामध्ये CCTV बसवण्यासाठी 12 कोटीचा प्रस्ताव आलाय, त्यावर सुद्धा विचार चालू आहे। निश्चित त्याला सुद्धा आम्ही मदत करणार आहोत। म्हणून एकंदरीत शहरातल्या असलेल्या आता बियाण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा काही लोक कच्ची पावती देत आहेत, काही लोक काही आणखीन त्याच्या एका खताच्या गोणीबरोबर दुसरं काही घ्यायला लावतात। त्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांना कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत। शेतकऱ्यासाठी असलेलं कर्ज काही बँका टाळाटाळ करतात। येत्या सोमवारी कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली त्यांची एक बैठक आयोजित केलेली आहे। त्या बैठकीमध्ये सर्व बँक अधिकाऱ्यांना बोलून काय अडचणी आहेत त्या सुद्धा सोडवल्या जाणार आहेत। महापालिकेचं
दोष आहे म्हणजे सिद्धार्थ गार्डनचा. त्यांनी 3 वेळा स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश दिले आणि त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट केलंच नाही आणि यांनीही दुर्लक्ष केलं. 2 लोकांचा हकनात बळी गेलाय त्यात. आणि कालची पर्यटन घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्याचं कोणी समर्थन करणार नाही, परंतु याला जे जबाबदार आहे त्याला सोडणार सुद्धा नाही. महापालिकेतले अधिकारी पण महानगरपालिकेतले अधिकारी सुद्धा